नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। ही माझी या साइटवरची पहिली गोष्ट आहे। माझे नाव विशाल आहे आणि ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी शिकत होतो। माझा एक मित्र होता रवी। तो एक रूम घेऊन भाड्याने राहत होता आणि मी पण जास्त करून त्याच्या रूममध्ये राहत होतो। आम्ही रवीच्या घरच्या मालकाला काका म्हणून हाक मारत होतो आणि त्याच्या पत्नीचे नाव पूजा होते। ती खूप मस्त होती आणि तो घर मालक पण खूप चांगला होता। एक दिवसाची गोष्ट आहे, मी कॉलेजला गेलो होतो आणि दुपारी परत आलो आणि मी पाहिले की घरी पूजा काकू नाही आहे आणि काका एका मुलीला त्यांच्या घरी घेऊन आले आहेत। मग मी माझ्या मित्राला विचारले की ही मुलगी कोण आहे, तर तो म्हणाला की ती काकाची गर्लफ्रेंड आहे। आणि मला शोक लागला की विवाहित माणसाची गर्लफ्रेंड आणि ती पण त्याच्या घरी। आणि मग ती मुलगी संध्याकाळी निघून गेली। मग 2 दिवसांनी पूजा काकू तिच्या माहेरीहून घरी आली आणि मी तिला विचारले की काकू काका ची कोणी गर्लफ्रेंड आहे का, तर ती रडू लागली आणि म्हणाली की आता तुझ्याकडून काय लपवायचे, आणि तिने मला सर्व खरे सांगून टाकले। मग ती मला म्हणाली की तिचा नवरा त्या मुलीला प्रेम करतो आणि मला करत नाही। मला त्यांनी खूप वर्षे हात पण लावला नाही आहे। मग मी म्हणालो की काकू तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमची मदत करण्यासाठी। मी तुमचा साथ देईन। आणि मी तिचा त्रास थोडा कमी केला आणि तिला गप्प केले। मग मी तिच्या बरोबर हळूहळू मिसळू लागलो आणि मी आधी तर तिच्या बरोबर नॉर्मल बोलत होतो। मग मी हळूहळू तिच्या बरोबर वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागलो। मग मी एक दिवस तिला विचारून टाकले की काकू तुम्ही पण सुहाग रात्र केली असे, आणि ती मला विचित्र नजरेने पाहू लागली आणि मला हसून म्हणाली की हो। मग मी म्हणालो सांगा काकू काय काय आणि कसे कसे झाले, तर ती अगोदर नाही म्हणू लागली, राहू दे सोड त्याला। मग मी मागे लागलो आणि ती तयार झाली आणि मला म्हणाली की त्या दिवशी मला खूप त्रास झाला जेव्हा 2-3 वेळा आमचे कार्यक्रम झाले होते, तेव्हा मला खूप दुखत होते। आणि मग तिने मला सर्व गोष्टी सांगितल्या ज्या तिच्या सुहाग रात्री घडल्या होत्या। आता मला पण हावहावस वाटत होत। मग तिने माझ्या शर्टावरून मांस सर्व काही दिसत होते आणि तिला समजले की मांस खूप गरम झाला आहे आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून गेली। आता मला त्या दिवसाची वाट बघायची होती जेव्हा घरी कोणी नसेल। मग एक दिवस मी कॉलेजला गेलो नव्हतो आणि माझ्या रूममध्ये होतो आणि मग मी मनात ठरवले की मी आज काकूला ठोकून राहीन। मग काकूची मुले शाळेला गेली आणि काका पण त्याच्या कामावर गेले। आता घरामध्ये मी आणि काकू दोघेच होतो। मग काय होते, मी पण चान्स पाहून तिच्या रूममध्ये गेलो आणि तिच्या बेडवर जाऊन बसलो आणि तिला म्हणालो की काकू मला तुमच्या बरोबर बोलणे खूप आवडते। मग काकू पण त्या दिवशी माझं विचित्रपण पाहून सर्व काही समजली होती आणि मी माझा एक हात तिच्या हातावर ठेवला। मग काही वेळाने तिने पण मला साथ दिली आणि मग मी माझे ओठ तिच्या जवळ नेले तर तिने तिचे डोळे बंद केले आणि मी तिला पप्पी दिली। मग काही वेळाने ती पण चालू झाली आणि ती पण मला पप्पी दिली आणि मला म्हणाली की आय लव्ह यू। मी खूप दिवसांनी तहानलेली आहे आणि मला शांत कर। मग काय होते, मग मी तिचे सर्व मनभावना समजून आणि मी कार्यक्रमाला सुरुवात केली।
आणि अशा रीतीने आम्ही त्या दिवशी 3 वेळा कार्यक्रम केले. हा माझा पहिला वेळ होता. त्या दिवसानंतर मी खूप खुश झालो आणि अशा रीतीने मी तहानलेल्या काकूची तहान भागवली. आणि मग त्यानंतर आम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही कार्यक्रम करतो. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.